चीनमधील यान शहरातील वुची काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। सलग पडलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्यात। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं मोठं नुकसान झालंय। स्थानिक प्रशासनाने तात्काळ आणीबाणी देखील जाहीर केली आहे। ठिकठिकाणी बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशाराही दिलाय। चीनच्या हेबेई प्रांतातील फुपिंग काउंटीमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे प्रचंड भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। फक्त एका तासात या भागात 125.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते परिसर जलमय झालेत, त्यामुळे घरांमध्ये दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। पाण्याच्या प्रवाहामुळे जोरदार वाऱ्यामुळे झाडं देखील उन्मळून पडली आहेत, तर रस्त्यावरच्या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत। चीनमध्ये आसिम मुनीर यांना सगळ्यांसमोर मानहानीला सामोरं जावं लागलं। तर आसिम मुनीर यांच्या चीन दौऱ्यावेळी चीनने कठोर भूमिका घेतली। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानमधील चीनी कर्मचारी, प्रकल्प आणि संस्थांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त करत आसिम मुनीर यांना चांगलंच फटकारलं। तसंच सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। ही घटना चीन-पाक संबंधातील वाढत्या दरीचे संकेत देत आहेत। गाझा पट्टीमध्ये मदतीच्या दुष्काळाचा धोका वाढताना पाहायला मिळतोय। कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्र आणि तज्ज्ञांनी आता चिंता व्यक्त केली आहे। तर शेकडो ट्रक मदतीसह सीमेवर संयुक्त राष्ट्रांच्या वितरणाची वाट पाहतायत, असा दावा आता इस्रायलकडून करण्यात आलाय। नाकाबंदी उठवल्यापासून सुमारे 4500 मदत ट्रकना प्रवेश दिलाय। दररोज सुमारे 70 ट्रक, जे युद्धाच्या काळात सगळ्यात कमी दरांपैकी एक आहे। पेरू देशाला बेल्जियम आणि स्वित्झर्लंडमधील संग्रहालयांकडून 133 पुरातत्व आणि सांस्कृतिक वस्तू परत मिळाल्यात। त्या वस्तूंचं महत्त्व लक्षात घेण्यासाठी पेरूच्या परराष्ट्र आणि संस्कृती मंत्रालयानं पेरूमध्ये शुक्रवारी एक प्रदर्शन भरवलं। 133 वस्तूंमध्ये 17व्या शतकात कुस्को इथल्या डोमिनिकन ऑर्डरने देवदार लाकडात कोरलेल्या बरोक वेदी या प्रमुख वस्तूंचा देखील समावेश आहे। सोबतच काही मातीच्या आणि विणलेल्या वस्तूंचा देखील या संग्रहात समावेश आहे। मौल्यवान वारसा मिळवण्यासाठी पेरू कायमच प्रयत्नशील आहे। प्रसिद्ध व्यावसायिक कुस्तीपटू हल्क होगन यांचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झालंय। क्लीव्हलँड इथल्या रॉकेट अरेना इथे होणाऱ्या WWE स्मॅकडाऊन कार्यक्रमासाठी चाहते मोठ्या संख्येनं येऊ लागलेत। 1980च्या दशकातील कुस्तीचं प्रतीक असलेल्या होगननं आपल्या मोठ्या व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं। ओहायोमधील या कार्यक्रमात WWEच्या या माजी चॅम्पियनला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। आपल्या देशभक्तीपर प्रतिमेसाठी आणि रोमांचक कामगिरीसाठी ओळखले जाणारे होगन अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक बनले होते। पेरूमधील अँडीज पर्वत रांगेतील महामार्गावर लिमा अमेझॉनच्या दिशेनं जाणारी एक डबल डेकर बस दरीत कोसळून मोठा अपघात झालाय। या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी आहेत। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। जुनिन प्रांतातील पालका जिल्ह्यात हा अपघात घडलाय। याआधी देखील असाच अपघात झाला होता, ज्यात 6 जणांचा जीव गेला। त्यामुळे चालकांची बेपर्वाई आणि अतिवेगानं गाडी चालवणं हेच अपघाताचं मुख्य कारण असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ट्युनिशियाची राजधानी ट्युनिसमध्ये अध्यक्ष कैस सईद यांच्या राजवटीविरोधात नागरिकांकडून निदर्शनं करण्यात आली। 4 वर्षांपूर्वी 25 जुलै 2021ला सईद यांनी संसद निलंबित करून आणि पंतप्रधानांना बडतर्फ करून हुकुमशाही पद्धतीनं राज्य करण्यास सुरुवात केली होती। या कृतींना काहींनी पाठिंबा दिला असला तरी अनेक टीकाकारांनी याला सत्तापालट म्हटलं आणि ट्युनिशिया हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचं सांगत याचा निषेध केला। अमेरिकेच्या शेअर बाजाराने या आठवड्यात विक्रमी कामगिरी केली आहे। S&P 500चा निर्देशांक 0.4% वाढून सलग 5व्यांदा उच्चांकावर पोहोचलाय। तर डाव जोन्स 0.5% आणि नेस्डॅक या 0.2% वाढलाय। डेकर्स कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगला नफा आणि महसूल मिळवल्यानं बाजाराला बळ मिळालंय। UGG आणि होका या शूजमुळे कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली आहे। मात्र इंटेल कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केल्यानं त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे। एकूणच निवडक कंपन्यांच्या कामगिरीमुळे अमेरिकन बाजाराने पुन्हा एकदा विक्रम मोडलेत।
फिलाडेल्फियातील प्रसिद्ध वानामेकर इमारतीमधील जगातील सर्वात प्रसिद्ध ऑर्गन पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सज्ज झालाय. मेसेज स्टोअर बंद झाल्यानं हा ऐतिहासिक वानामेकर ऑर्गन शांत होण्याची शक्यता होती. परंतु आता ऑपेरा फिलाडेल्फियाचे प्रमुख अँथनी रॉड कॉन्स्टान्झो यांच्या प्रयत्नांमुळे हा ऑर्गन पुन्हा ऐकण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय ऐतिहासिक खुणा म्हणून ओळखला जाणारा हा ऑर्गन 28,000हून अधिक पाईप्स असलेला एक भव्य वाद्य आहे. कॉन्स्टान्झो यांनी $10 लाख निधीतून या इमारतीच्या नूतनीकरणापूर्वी या शरद ऋतूमध्ये सार्वजनिक कला मालिका आयोजित केली आहे. जगातील मोठी चिप निर्माता कंपनी इंटेलनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. नवीन सीईओ लिप टॅन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने 2025च्या अखेरपर्यंत 24,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 1/4 इतका आहे. याशिवाय जर्मनी आणि पोलंडमधील महत्त्वाचे प्रोजेक्ट्स देखील रद्द करण्यात आले. कोस्टा रिकामधील कामकाज व्हिएतनामला हलवण्याचा निर्णय देखील घेतलाय. दरम्यान कंपनी आता ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल, अनावश्यक खर्च कमी करेल, असं सीईओ टॅन यांनी म्हटलंय. बोलिव्हियाच्या ग्वाकी या शहरात लेक टिटिकाका सरोवरावर सेंट जेम्स द अपोस्टल यांच्या वार्षिक उत्सवात एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली. भाविकांनी टोटोरा या नाजूक वेताच्या बोटींवर उभं राहून पारंपरिक मोरेनाडा हे नृत्य सादर केलं. हे तरंगत नृत्य स्थानिक धार्मिक श्रद्धेशी जोडलेलं आहे. सेंट जेम्स यांचा आशीर्वाद मिळावा तसंच वर्षभर केलेल्या वाईट कृत्यांची क्षमा मागण्यासाठी हा विधी पार पाडला जातो. दरम्यान या नृत्यादरम्यान जो नर्तक टोटोरा या बोटीवरून तोल जाऊन पाण्यात पडेल त्याला वर्षभर दुर्दैव भोगावं लागतं असं मानलं जातं. आपल्या सूर्यमालेत प्लुटोपेक्षा देखील दूर एक नवीन संभाव्य बटुग्रह म्हणजेच ड्वार्फ प्लॅनेटचा शोध लागलाय, ज्याचं नाव आहे ॲमोनाइट. मार्च 2023 मध्ये हुवाईतील सुबारू दुर्बिणीद्वारे हा ग्रह प्रथम आढळला. जपानच्या संशोधकांनी 14 जुलैला नेचर ॲस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये हा शोध लागल्याची अधिकृत घोषणा केली. या ड्वार्फ प्लॅनेटच्या कक्षेचा अभ्यास केल्यानंतर प्लॅनेट 9 यापूर्वीच्या हायपोथेसिसला मोठा धक्का बसलाय. ॲमोनाइटमुळे खगोलीय कक्षांमागे असलेलं गूढ आता वेगळ्या कारणांमुळे असू शकतं असं मत संशोधकांनी मांडलंय. हर्फोर्डशायर झू मध्ये सिंहिणी सोनिकानं महिला युरो फुटबॉल फायनलची भविष्यवाणी केली आहे. या सिंहिणीच्या समोर 2 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या, ज्यात एकसारखेच पदार्थ आणि सुगंध असलेल्या गोष्टी होत्या. यात एक पेटी होती स्पेनची आणि दुसरी होती इंग्लंडची. दरम्यान यावेळी निवड करताना सोनिका या सिंहिणीनं इंग्लंडच्या पेटीकडे झेप घेतली. म्हणजेच इंग्लंडचा लायोनेस संघ फायनल जिंकेल असा अंदाज तिने घेतलाय. इंग्लंड आणि स्पेन यांच्यात रविवारी सामना पार पडतोय. याआधी 2023च्या विश्वचषकात स्पेननं इंग्लंडला 1-0ने हरवलं होतं. त्यामुळे सोनिकाच्या या भविष्यवाणीमुळे इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पूर्व आणि दक्षिणेकडील 13 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मध्य प्रदेशातील सिंक्रोलीमध्ये 7 इंच पावसाची नोंद झाली आहे, तर चंदेरीतील राजघाट धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हिमाचलमध्ये ढगफुटी, भूस्खलन आणि पुरामुळे मोठं नुकसान झालंय, ज्यात आतापर्यंत 153 जणांचा मृत्यू झालाय, तर 414 घरं जमीनदोस्त झाली आहेत. एकूण 1,436 कोटींचं नुकसान झालंय. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. मंदिरात विश्रांती घेत असलेल्या एका गारुड्याने भाविकांच्या विनंतीवरून साप दाखवण्यासाठी पिटाऱ्याचं झाकण उघडलं आणि क्षणार्धात तो साप सरपटत थेट शिवलिंगावर जाऊन वेटोळ घालून बसला. हे दृश्य पाहताच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अनेकांनी याला दैवी संकेत असल्याचं देखील म्हटलंय. बिहारमध्ये एका लहान मुलाने सापाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षाच्या मुलानं कोब्रा सापाचा चावा घेतल्यानं त्या सापाचा जागीच मृत्यू झालाय, तर काही वेळाने मुलगाही बेशुद्ध पडला. मुलगा खेळत असताना त्याच्या जवळ नाग आला आणि त्यावेळी त्यानं खेळणं समजून त्या नागाला हातात पकडलं आणि त्याचा चावा घेतला. अनेक जण साप समोर दिसताच घाबरतात, मात्र या मुलाने सहज सापाला पकडलं आणि खेळता खेळता त्याचा चावा घेतला. मुलावर सध्या आता रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. होमगार्डच्या भरतीसाठी आलेल्या तरुणीवर दोघांनी रुग्णवाहिकेतच अत्याचार केल्याची घटना घडली. बेशुद्ध अवस्थेत तरुणीला रुग्णालयात नेत असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार झाले. अत्याचारानंतर तरुणीला तक्रार न करण्याची धमकी देखील दिली गेली. नंतर तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तरुणीने धाडस दाखवत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना आता अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात कोचिंग क्लासला जाताना 3 विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार घडला. रस्त्यात अडवून 6 आरोपींनी या मुलींची छेड काढली. विद्यार्थिनींच्या ड्रायव्हरने विरोध केला, मात्र या आरोपींनी ड्रायव्हरला रस्त्यात आडवं पाडून बेदम मारहाण केली. लाठ्या काठ्यांनी या ड्रायव्हरला अमानुष मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. तरी उर्वरित आरोपींचा अजून शोध सुरू आहे. मात्र या घटनेमुळे आता शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी कडक कारवाईची देखील मागणी केली आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित क्षेत्रात विकासाची नवी ओळख निर्माण होतीये. देशातील सगळ्यात खुखार नक्षल म्हणजे हिडमा याच्या गावाजवळ पूर्वती सिलगेर स्ट्रीटच्या मध्यभागी BROने 15 मीटर लांब बेली ब्रिजचं बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केलंय. पावसाळ्यात अडथळा ठरणाऱ्या या मार्गामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. 4 दशकं नक्षल्यांच्या ताब्यात असलेल्या या भागात आता पुलामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क सुलभ होणार आहे. विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरतोय. नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात 2 व्यक्तींनी बुटाने हाणामारी केली आहे. शाब्दिक वादानंतर झालेल्या वादानंतर ही हाणामारी झाली. तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या OSD मध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आली समोर. सिद्धरामय्या यांचे OSD मोहन कुमार यांनी अंजने यांना धमकी दिल्यानं हा वाद झाला. तर अंजनेया यांनी निवासी आयुक्त इमकोंगला जमीर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून आता कुमार विरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने EPFO योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. आता कर्मचाऱ्यांचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाला किमान 50,000 रुपयांचा विमा मिळणार आहे. कर्मचाऱ्याच्या PF खात्यात पैसे नसले तरी ही रक्कम मिळणार आहे. तसंच नोकरीत 60 दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानलं जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तर या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. गुजरातच्या डांग इथल्या सापुतारामध्ये मान्सून उत्सवाला सुरुवात झाली आहे. 26 जुलै ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा उत्सव आदिवासी संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक परंपरांना प्रोत्साहन देणार आहे. या प्रसंगी विविध राज्यातील कलाकारांकडून आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूरचा देखावा देखील या कलाकारांनी सादर केला. बंगळुरूत RCB संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आयोगाने नवीन अहवाल सादर केलाय. मोठ्या कार्यक्रमांसाठी चिन्नास्वामी स्टेडियम असुरक्षित असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय. स्टेडियममध्ये गर्दी नियंत्रण, प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था, पार्किंग आणि आपत्कालीन योजना यासारख्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव आहे. आता महिला एकदिवसीय विश्वचषकाचं उद्घाटन आणि उपांत्य फेरीचे सामने सप्टेंबर महिन्यात याच स्टेडियमवर होणार होते. मात्र आता हे सामने होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता बातमी आहे जीपे, फोनपे आणि पेटीएम यासारख्या UPI ॲप्सचा वापर करणाऱ्यांसाठी. कारण या UPI ॲप्सच्या नियमांमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून बदल होणार आहेत. त्यामुळे आता 1 ऑगस्ट पासून तुम्ही दिवसातून केवळ 50 वेळा बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकता. सोबतच तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसात जास्तीत जास्त 25 वेळा पाहू शकता. तसंच एका व्यवहाराचा स्टेटस फक्त 3 वेळा तपासता येईल आणि प्रत्येक वेळेस किमान 90 सेकंदाचं अंतर असणं आवश्यक असेल. तर नेटफ्लिक्स, EMI किंवा वीज बिल यासारखे ऑटो पेमेंट व्यवहार ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत.